वसमतमधली सूतगिरणी बंद पडल्यामुळे कामगार हतबल झालेत। आधीच दुष्काळ आणि आता त्यात हाताला कामही नाही। अशा दुष्टचक्रात इथला शेतकरी आणि कामगार सापडलाय। मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही हिंगोली जिल्ह्यात सक्तीनं कर्ज वसुली करण्याचा सपाटा बँकांनी लावलाय। त्याचा नुकताच एक अनुभव हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातल्या रोकडेश्वर सूतगिरणी संदर्भात आला। राज्य सहकारी बँकेचं मुद्दल 18 कोटी आणि 12 कोटींचं व्याज सूतगिरणीकडे थकीत आहे। त्यामुळे 17 डिसेंबरला बँकेचे अधिकारी आले आणि त्यांनी पंचनामा करत गिरणीचा ताबा घेतला। बँकेचं चक्रवाढ व्याज एकदम फेडणं व्यवस्थापनाला शक्य नसल्याचं सूतगिरणीचे कार्यकारी संचालक यांनी सांगितलं। 5 कोटी 80 लाखाचं कर्ज पण परतफेड केलेली आहे। जरी आज बँकेची थकबाकी जास्त असेल, बँकेची कारवाई जी आहे सूतगिरणीवरती ती गैर नाही। बँकेने अकस्मात येऊन चालू सूतगिरणीला कुलूप लावणं किंवा बंद करणं आणि कामगारांना बेरोजगार करणं दुर्भाग्यपूर्ण म्हणावं असं मला वाटतं। बँकेचा ताबा घेतल्यामुळे सूतगिरणीत काम करणाऱ्या तब्बल 400 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये काय बँकेचा व्यवहार जे असेल ते सर्व निपटून टाकावा आणि आम्हाला कोणत्याही परिस्थितीत ही गिरणी चालू पाहिजे आणि आम्हाला काम मिळावं ही आमची उच्च अपेक्षा। जर आम्हाला काम नाही मिळालं तर टाइम पडत आम्ही आत्महत्या करायला तयार आहे। अचानक बँकेवाल्याने येऊन आमच्या सूतगिरणीला लॉक लावल्यामुळे आमच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। तरी सुद्धा सर्वांनी बँकेवाल्यांनी चालू करून द्यावी ही आमची नम्र विनंती आहे। भीषण दुष्काळामुळे आधीच जगणं कठीण झालेलं असताना सूतगिरणी बंद पडली आहे। त्यामुळे लवकरात लवकर सूतगिरणी प्रशासन आणि बँकेनं तोडगा काढावा अशी मागणी कर्मचारी करतायत। नाहीतर नाईलाजास्तव आंदोलन छेडावं लागेल असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।